रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरंच काही। नमस्कार, मी गौरी। रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड। हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव अप्पर तहसील कार्यालयाचा कारभार तात्काळ सुरू करावा आणि तहसील कार्यालयामध्ये अधिकारी नेमून कर्मचाऱ्यांची सुद्धा नेमणूक करावी, जेणेकरून शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, शालेय विद्यार्थ्यांना लागणारे उत्पन्न, रहिवाशी आणि सातबारा, विशेष सवलतीसाठी निराधार, अपंग, श्रावणबाळ योजना अशा विविध योजनांसाठी लागणारे कागदपत्र आणि प्रमाणपत्र याच तहसील कार्यालयापासून देण्यात आले। यासाठी काही नागरिकांनी अप्पर तहसील कार्यालयात तात्काळ कामकाज सुरू करावे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। सन 2019 अप्पर तहसील कार्यालयाचा दर्जा गोरेगावला मिळाला होता, परंतु 4 वर्ष उलटून गेले तरी गोरेगाव अप्पर तहसील कार्यालय तहसीलचा दर्जा न मिळाल्याने अद्यापही नागरिकांची हेळसांड थांबलेली नाही। त्यामुळे प्रशासनाने गोरेगाव अप्पर तहसील कार्यालयामध्ये अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती करून कामकाजाला सुरुवात करावी। गोरेगाव अप्पर तहसील कार्यालयामध्ये तात्काळ कामकाज सुरू न झाल्यास आंदोलन उभारण्याचा इशारा सुद्धा गावकऱ्यांनी दिलाय। यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना माजी पंचायत समिती सदस्य अशोक पाटील, ग्रामपंचायत सदस्य जीएम खिल्लारी आणि गोरेगाव अप्पर कार्यालयासाठी शासन दरबारी भूमिका मांडणारे वसंत खिल्लारी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की गोरेगाव अप्पर तहसील कार्यालयाला तात्काळ अधिकारी नेमणूक करावी आणि कर्मचारी भरणा करावा, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना त्याचा लाभ होईल आणि सर्वसामान्यांची कामे सुरळीत होतील आणि सेनगावला जाण्यासाठी जो खर्च लागतो तो खर्च होणार नाही। या गावकऱ्यांना सुविधा निर्माण होईल। अप्पर तहसील कार्यालयाअंतर्गत 25 गावाचा जनसंपर्क असून आज रोजी गावात सुविधा उपलब्ध असूनही नागरिकांना सुविधा मिळत नाही। त्यामुळे अप्पर तहसील कार्यालयाला तात्काळ कामकाज सुरू करावे, नसता आंदोलन छेडण्यात येईल, परिणामी उपोषणालाही बसण्याची वेळ आली तरी चालेल असा इशारा देण्यात आलाय। यावेळी गावातील अनेक नागरिक उपस्थित होते। मागणी अशी असेल की अप्पर तहसील कार्यालय 4 वर्ष झालेले आहेत, 4 वर्ष होऊन सुद्धा आणखीन कामकाज चालू नाही, तरी शेतकऱ्यांना पायपलट करत सेनगाव जावं लागते। सेनगाव जाताना थोडी त्रास होतो आणि कागदपत्र सुद्धा मिळत नाहीत। त्यामुळे येथील कार्यालय चालू करण्यात यावे ही शेतकऱ्याची व गावकऱ्याची मागणी आहे। किती वर्ष झाली? 4 वर्ष होऊन गेले। 4 वर्ष होऊन 5व्या वर्षात पदार्पण झालेलं आहे अप्पर तहसील कार्यालय होऊन, तरी पण आणखी सुद्धा चालू नाही। इथे कर्मचारी सुद्धा देण्यात आलेले नाहीत। कर्मचारी देण्यात यावे व तसेच येथील कामकाज लवकरात लवकर चालू करावे ही गावकऱ्याची, समस्त गावकऱ्याची मागणी आहे। किती वर्षापासून गोरेगाव अप्पर तहसील ही 2019ला मंजूर झालेली आहे आणि त्यानंतर या ठिकाणी फक्त 3 कर्मचाऱ्यांचे आदेशित केले होते आणि ते 3 कर्मचारी या ठिकाणी येतात फक्त झेंडावंदनकरिता। त्यानंतर इथं एकही कर्मचारी येत नाही। आम्ही ज्यावेळेस त्यांना प्रत्येक झेंड्याला आल्यानंतर विचारपूस केली असता ते एवढं सांगतात की प्रशासनाने आम्हाला कुठल्याही प्रकारचे अधिकार दिले नाहीत। मला प्रशासनाला एवढंच विचारायचं, जर तुम्ही यांना अधिकार दिलेच नाही तर तुम्ही ही घोषणा का केलेली आहे? आणि जसं काकांनी सांगितलं की तुम्ही जर याबद्दल कुठलेही पाऊल उचललं नाही किंवा ज्या पदाची नेमणूक, ज्या अप्पर तहसीलकरिता जे पदं नियुक्त आहेत त्या पदावर जर कर्मचारी आपण पाठवले नाहीत तर आम्ही लवकरात लवकर यासाठी संघर्ष समितीसोबत सर्व ग्रामपंचायत सदस्य, गोरेगाव सर्कलमधील सर्व ग्रामीण भागातील लोक ह्या ठिकाणी येऊन खूप मोठं असं उपोषण करतील आणि आम्ही आंदोलनही करतील। आणि यावर आम्ही तुम्हाला एक सांगू शकतो की जर कदाचित तुम्ही त्याही परी जाऊन तुम्ही कुठल्या प्रकारचे पाऊल उचलले नाही किंवा तहसीलचे कामकाज चालू नाही केलं तर आम्ही गोरेगाव अंतर्गत जेवढे काही शासकीय कार्यालय येतील त्या सर्व कार्यालयांना कुलूप लावून, सर्व शाळांना कुलूप लावून, सर्व बँकांना, सर्वांना कुलूप लावून आम्ही या अप्पर तहसील कार्यालयासमोर आंदोलन करू। तुम्ही जर या ठिकाणी या कर्मचाऱ्यांना सह्याचे अधिकार दिले तर या भागातील जवळजवळ 20 ते 25 गावांचे जे वयोवृद्ध लोक आहेत की जे फाईलसाठी आज रोजी तहसीलला जातात, या ठिकाणाहून 25 ते 30 किलोमीटर सेनगाव आहे, तिथे जाऊन त्यांना पूर्णच्या पूर्ण दिवस फक्त एका सहीसाठी घालावा लागतो। त्यांच्या एका हप्त्यात 2-2, 3-3 चक्र होतात, परंतु त्यांचे कामं होत नाहीत। त्या सर्वांचं जर या ठिकाणी कामकाज जर सुरू झालं तर त्यांना त्या ज्या चक्रा घालायचं काम पडतं आहे त्या चक्रा घालायचं काम पडणार नाही। माझी शासनाला परत एकदा विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर या कार्यालयाचे कामकाज सुरू करावे आणि इथं नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना ऑर्डर करून पाठवावे। रॉयल मीडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी गजानन धुळधुळे, हिंगोली। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।